नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण लुची पुरी करणार आहोत। तर या पुऱ्या छान पांढऱ्या शुभ्र होतात। प्रत्येक पुरी अशी छान फुगते, अजिबात तेलकट होत नाहीत, चवीला तर अप्रतिम अशा लागतात। तर अशा पुऱ्या तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता, तुमच्या कोणत्याही आवडीच्या भाजीबरोबर ही पुरी तुम्ही खाऊ शकता। या पुऱ्या करायला खूप काही साहित्याची गरज नाही आहे, अगदी झटपट होतात, त्यामुळे नक्की ट्राय करा। तर चला या पुऱ्या कशा करायच्या आहेत ते आता बघूया। लुची पुरी करण्यासाठी इथे मी मैदा घेतलाय। तर या कपने मोजून मी 3 कप मैदा घेतलाय। आता मैदा अगोदर आपण चाळून घेऊया। मैदा नेहमी चाळून घ्यायचा, म्हणजे त्याच्यात काही घाण कचरा असेल तर तो निघून जातो। आता मैदा चाळल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ जरा व्यवस्थित पिठात मिक्स करून घेऊया। आता याच्यात मी 2 चमचे तेल घालणार आहे। हे तेल गरम वगैरे नाही केलेलं, साधंच आपलं तेल आहे जेवणाचं। ते 2 मोठे चमचे तेल घालून घ्यायचं। आता पिठाला व्यवस्थित तेल चोळून घेऊया। आता इथे तेल सगळ्या पिठाला व्यवस्थित लावून घेतलंय। आता इथे मी 1 कप पहिलं साधं पाणी घेतलंय। ते पाणी थोडं थोडं करत याच्यात घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना खूप घट्टही नाही करायचं आणि खूप पातळही नाही करायचं। आता हे पीठ मळते आणि तुम्हाला दाखवते। आता इथे मी अशी कणिक मळून घेतली बघा, खूप घट्टही नाही आहे आणि खूप सैलही नाही आहे, असं मळायचं आहे। आता मी 3 कप मैदा घेतला होता, तर त्यासाठी मला बरोबर 1 कप पाणी लागले। तर तुम्ही ज्या भांड्याने मैदा मोजाल त्या अंदाजाने पाणी घ्या। आता याच्यावर थोडंसं वरून तेल घालायचं आणि पिठाला लावायचं, म्हणजे वरून पीठ कोरडं होत नाही। आणि याला झाकून एक 15 मिनिटं आपण असंच ठेवून देऊया। आता इथे पीठ ठेवून एक 15 मिनिटं झाली आहेत। आता हे बघा, पीठ व्यवस्थित भिजलंय। खूप जास्त वेळ ठेवू नका, नाहीतर पीठ पातळ होतं, मैदा खूप सैल होतो, त्यामुळे फक्त 15 मिनिटच ठेवायचं। आता याला थोडं एकसारखं करून घेऊया आणि हाताला थोडंसं तेल लावून याचे लहान लहान गोळे करायचे आहेत। आपल्याला याच्या पुऱ्या करायच्या। खूप मोठ्या गोळे घेऊ नका, असे लहान लहान गोळे करून घ्यायचे। आता अगोदर मी थोडे गोळे करून घेते। आता इथे मी थोडे गोळे करून घेतलेत। आता इथे मी एक गोळा घेतलाय, हातावर फिरवून त्याला व्यवस्थित गोल करून घ्यायचं। पोळपाटला अगदी थोडंसं तेल लावायचं आणि हा गोळा लाटून घ्यायचा आहे। पीठ लावून आपण लाटायचं नाही आहे, थोडंसं तेलावर लाटायचं। तेल खूप जास्त लावण्याची गरज नाही आहे आणि सगळीकडून एकसारखं असं लाटायचं। या पुऱ्या खूप मोठ्या नसतात, लहानच लाटायच्या। आणि हे बघा, अशा मध्यम जाडीला मी ठेवल्यात। आता आणि काही पुऱ्या करते। आता पुऱ्या लाटेपर्यंत बाजूला मी तेल गरम करायला ठेवलेलं। तेलात थोडा पिठाचा गोळा घातल्यावर असा लगेच वर आला, म्हणजे तेल आपलं व्यवस्थित गरम झालंय। आता केलेली पुरी आपण तेलात घालून घेऊया। पुरी तळताना तेल व्यवस्थित गरम पाहिजे, कमी गरम करू नका आणि गॅस आता मीडियम ठेवायचा। हे बघा, असं थोडं झाऱ्याने दाबलात की पुरी छान अशी फुगून वर येते आणि याला खूप लाल असं भाजायचं नाही आहे। आता हे काढून घेऊया। आता अजून काही पुऱ्या मी तळते। आता इथे बघा, प्रत्येक पुरी अशी छान फुगते आणि या खूप लाल करायच्या नाही आहेत, थोड्या पांढऱ्याच ठेवायच्या आणि याला गार झाल्यावर अजिबात तेल राहत नाही। आता इथे काही पुऱ्या मी करून घेतल्यात, या बघा, खूप छान झाल्यात, अजिबात तेल दिसत नाही आणि चवीला तर अप्रतिम अशा होतात। या पुऱ्या तुम्ही कुठल्याही ग्रेव्हीच्या भाजीबरोबर किंवा सुक्या भाजीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।